पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणी महानगरपालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण गटाकरिता खुलं झालंय। राज्यातल्या सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज 22 जानेवारी रोजी मुंबई इथं मंत्रालयात सकाळी 11 वाजता नगरविकास विभागाचे राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये हे आरक्षण सोडत झाले असून परभणीच्या महापौरपदी आता खुल्या प्रवर्गातील नगरसेवक बसणार हे निश्चित झाले। परभणी महापालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्यानंतर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षांतर्गत महापौर पदाकरिता इच्छुक असणाऱ्या सदस्यांनी लगेचच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। महापालिकेच्या 16 प्रभागामध्ये 65 नगरसेवक निवडून आलेत। त्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 25, काँग्रेसचे 12, भाजपाचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 व जनसुराज्य शक्तीचे 3 आणि यशवंत सेनेचा 1 व अपक्ष 1 असं पक्षीय बलाबल आहे। या नवनिर्वाचित 65 सदस्यांमधून महापौर पद निवडलं जाणार आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या पदाकरिता माजी उपमहापौर माजू लाला तसंच व्यावसायिक सय्यद कादर यांचे बंधू सय्यद इक्बाल, सय्यद खाजा हे दोघं प्रामुख्यानं उत्सुक असल्याची माहिती मिळते। तर काँग्रेसकडून गणेश देशमुख यांचं नाव चर्चेत आलंय। या व्यतिरिक्त अन्य काही सदस्य देखील महापौर पदासाठी उत्सुक असल्याची माहिती मिळते। परभणी शहर महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटनेता निवडीसाठी आज बैठक संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे होते। या बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमतानं तिरुमला मुकुंद खल्लारे यांची भाजपा महापालिका गटनेतेपदी निवड केली आहे। या निवडीचा प्रस्ताव डॉक्टर केदार खटिंग यांनी मांडला, त्याला रितेश झांबड यांनी अनुमोदन दिलं। टाळ्यांच्या गजरात सर्व नगरसेवकांनी या निवडीला संमती दर्शवली। या बैठकीला तिरुमला खिल्लारे, वैशाली दैठणकर, सपना जुगटे, विश्वजित बुधवंत, गणेश टाक, रितेश जैन, गिरिजा आजेगावकर, मीना वरपुडकर, निर्मला वाघमारे, सुशीला थोरात, अद्वैत सांगळे, डॉक्टर केदार खटिंग हे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते। नूतन गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल तिरुमला खिल्लारे यांचं सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केलंय। यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी सर्व नगरसेवकांनी संघटितपणे कार्य करून परभणीच्या विकासासाठी लोकाभिमुख निर्णय घ्यावेत असं यावेळी आवाहन केलं। जालना जिल्ह्यातल्या सातोना येथून एक इसम दुचाकीवर सेलू तालुक्यातल्या एका गावामध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन येत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत 88,892 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सेलू पोलिसात गुन्हा दाखल केलाय। स्थानिक गुन्हे शाखेचं पथक गस्तीवर असताना सातोना येथून दुचाकीवर अवैध गुटखा सेलू तालुक्यातल्या डासाळा या गावात घेऊन येत असल्याच्या माहितीवरून डासाळाच्या येलोबा मंदिर परिसरात पांटपीवर छापा टाकला असता दुचाकीवर पोतं ठेवून आरोपी शेख आरेफ खलील तांबोळी हा त्यांना मिळून आला। त्याच्याकडून सुगंधित राजनिवास पान मसाल्याचे 23 पुढे, जर्दाचे 41 पुढे, राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे 19 पुढे, स्पेशल पाल मसाल्याचे 5 पुढे आणि होंडा युनिकॉर्न दुचाकी असा एकूण 88,892 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या आईला भेटण्यासाठी गेलेल्या शिक्षकाची दुचाकी लंपास झाल्याची घटना 17 जानेवारी रोजी घडली आहे। शिक्षक शंकर पांचाळ हे शनिवारी सकाळी 11 वाजच्या सुमाराला जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात दाखल असलेल्या त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते। दुचाकी क्रमांक MH21 BA 1034 ही अपघात विभागासमोर हँडलॉक करून लावली होती। सायंकाळी 4च्या सुमाराला अपघात विभाग परिसरात लावलेली दुचाकी दिसून आली नाही।
तिचा आजूबाजूला शोध घेतला असता ती मिळून आली नाही, म्हणून अज्ञात चोरानं काळ्या रंगाची सीबी शाईन ही चोरून नेल्या प्रकरणी शंकर पांचाळ यांच्या फिर्यादीवरून नारळपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नियुक्ती केली आहे. याबाबतचं पत्र राज्याच्या निवडणूक आयोगाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर गणेश पाटील यांनी दिले. या स्टार प्रचारकांमध्ये परभणीचे सुपुत्र व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती यांची निवड करण्यात आली आहे. डॉक्टर हाती यांच्या निवडीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलंय. जिल्हा परिषद ताडकळस गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून या गटातून आबासाहेब पतंगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपाकडून इच्छुक असतानाही त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सर्वसामान्य मतदार आपल्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगत आपणच जनतेचा उमेदवार असल्याचं ते म्हणाले. सर्व जनतेला माझा नमस्कार. मी आबासाहेब तुळशीराम पतंगे. मी ताडकळस येथून अनुसूचित जाती जमातीचा एसी साठी जागा सुटलेली आहे. तिथे ताडकळस सर्कलमधून मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि मला बीजेपी मधून खरं तर मला माझी इच्छा होती की बीजेपी पक्षाने मला एबी फॉर्म द्यावा आणि मला उभं करावा अशी माझी इच्छा होती. परंतु काही कारण असतील किंवा काही हे असेल, मी बीजेपीला दोष वगैरे काही देत नाहीये, पण बीजेपी पक्ष हा खूप चांगलाच आहे ते आहेच आहे. पण माझी इच्छा होती बीजेपी मधून लढायची, परंतु मला न मिळाल्यामुळे मी थोडंसं अपक्ष मधून निवडणूक लढत आहे. अपक्ष फॉर्म टाकण्याचं काय कारण? हा, अपक्ष टाकण्याचं कारण एवढंच आहे की मला जनतेची सेवा करायची आहे आणि मला जनतेमधून खूप उत्स्फूर्त असा हे आहे, त्याच्यामधून प्रतिसाद आहे की लोकांचे म्हणणे आहे की साहेब तुम्ही उभं राहा, आबासाहेब पतंगे साहेब तुम्ही उभं राहा, कारण तुम्ही प्रामाणिकपणे आमची सेवा करू शकता. आमच्या सर्कलचा विकास होईल. मी ताडकळसमध्ये आहे तर ताडकळस आमच्या सर्कलचा पूर्ण विकास होईल आणि ज्या ठिकाणी आमच्या इथे शाळा वगैरे ज्या आहेत त्या नादुरुस्त आहेत, त्या शाळेचे काम चांगल्या पद्धती होईल. आमच्या इथे काही टॉयलेटच्या समस्या आहेत, त्या टॉयलेटच्या समस्या बरोबर टॉयलेट झालेले नाहीत, ते टॉयलेट दुरुस्त करण्यात येतील. पाण्याची समस्या असेल ती सुद्धा तुमच्या माध्यमातून आम्हाला कामं करता येतील. घरकुल संदर्भातील प्रश्न असतील. हा, घरकुल संबंध आहेत ते प्रश्न, घरकुलाचे प्रश्न आहेत आणि ते सुद्धा घरकुल ज्यांना मिळालेलं नाहीये त्यांना आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि 100% त्यांना घर देण्याचा प्रयत्न करू, कारण मी काम करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी या सर्कल मधून उभा आहे. आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली, जनतेनं आपल्यालाच का निवडून द्यावं? तर जनतेनं निवडून मला हे करण्याचं कारण एकच की मी जनतेची आतापर्यंत सेवा करत आलेलो आहे. मला वाटतं मी जवळजवळ 25 वर्षापासून या सेवेमध्ये आहे. मी जनसेवा करतो. हे जनसेवा करते मला यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर म्हणून माझी इच्छा आहे की चला मला आणखी या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची मला एक संधी मिळेल आणि या संधीचा नक्कीच मी फायदा घेईन आणि मी खरोखर या संधीचं सोनं करून दाखवेन. हा, आणि जे काम करायचे असतात, जे संविधान पद्धतीने, जर संविधानाने मला जर चान्स दिला तर संविधानाच्या पद्धतीनुसार मला जनतेची सेवा करण्याचं काम मिळेल, भाग्य मिळेल. आणि असं मला करता येणार नाही, कारण संविधानाच्या नियमाप्रमाणे मी जनतेचा सेवक असेल. त्या संविधान पदावर जाणं आवश्यक आहे आणि पदावर गेल्याच्या नंतरच मला जनतेचे कामं करता येतील. आणि म्हणून तर जनतेने मला सांगितलेलं आहे की बाबा बाबासाहेब पतंगे तुम्ही या ताडकळस सर्कल मधून तुम्ही उभे राहा आणि तुम्हाला आम्ही निश्चित विजयी घोषित करू. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणी शहरात भरदिवसा दुपारी 12:30च्या सुमाराला अवैध विदेशी दारू विक्री प्रकरणी एका इसमाला ताब्यात घेतल्याची घटना 21 जानेवारी रोजी घडली आहे. नवामोंढा पोलिसांचं पथक गस्तीवर असताना वसमत रस्त्यावर विष्णुनगर परिसरात एक इसम विदेशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली. यावरून पथकानं धाव घेऊन
दुपारी 1:15च्या सुमाराला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये विदेशी दारू रॉयल स्टॅग विस्कीचे 2 बॉक्स आरोपी शेख अमीन शेख रमजान राहणार वांगी रोड याच्याकडून जप्त केले. या कारवाईत आरोपीकडून रॉयल स्टॅग विस्कीचे 180 मिलीलिटरच्या 96 बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत, ज्याची किंमत अंदाजे 24,000 रुपये एवढी आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर गोरे यांच्या फिर्यादीवरून नवामोठा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार कृषी महाविद्यालय औरंगाबाद अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर संजीव बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय अंबेजोगाई इथं शीख धर्माचे 9वे गुरु श्री तेग बहादूर साहेब यांच्या 350व्या शहीद समागम वर्षानिमित्त कृषी महाविद्यालयामध्ये विविध साप्ताहिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यात श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या गौरवशाली इतिहासाची चित्रफीत दाखवणं, त्यांचा गौरवशाली इतिहास व कार्याबद्दल बॅनर लावणं, त्यांच्या गौरवशाली इतिहासाला अनुसरून चित्रकला स्पर्धेचं आयोजन करणं आदी उपक्रम राबवण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या प्रतिमेची रॅलीद्वारे मिरवणूक काढून या उपक्रमाची सांगता करण्यात आली आहे. परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये हिंद की चादर श्री तेग बहादूर यांच्या 350व्या जयंतीनिमित्त व्याख्यान व विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी प्राध्यापक अशोक चोपडे यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान दिलं. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बबन पवार, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अशोक चोपडे, तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे, डॉक्टर अविनाश पांचाळ, डॉक्टर रत्नाकर कांबळे यांची उपस्थिती होती. परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन इथं आज 22 जानेवारी रोजी मल्टीनॅशनल कंपनी जॉन डियर पुणेच्या वतीनं कॅम्पस ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शाहिद ठेकिया व प्रमुख मार्गदर्शक कंपनीचे व्यवस्थापक लोकेश सोनी, प्रवीण सोलकर यांची उपस्थिती होती. या कॅम्पस मुलाखतीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून हा कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर शाहिद ठेकिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रदीप रणकाम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.